आता आपण बघूयात पूर्व मोसमी पावसासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राज्यात पुढील आठवडाभर पावसाचा येलो अलर्ट। 21 आणि 22 मे रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस। लवकरच मान्सूनचं आगमन होणार। बुलढाण्यातील धाड परिसरात मुसळधार पाऊस। बाणगंगा नदीला पूर। पुरामुळे काही काळात धाड गावाचा धामणगावाशी संपर्क तुटला होता। नाशिकच्या निफाडमधील भरवस फाटा, गोळेगाव आणि गोंदेगावात मुसळधार पाऊस। पावसाचं पाणी शेतात साचल्यानं शेताला तळ्यांचं स्वरूप। तर पिंपळगाव, बसवंत परिसरात मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागेत पाणीच पाणी। रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला हवामान विभागाकडून 4 दिवसांसाठी येलो अलर्ट। जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट। नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। रत्नागिरी जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता। बुलढाण्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू। मेहकर तालुक्यातील चायगाव शिवारातील घटना। अर्जुन रोही असं मृत शेतकऱ्याचं नाव। साताऱ्याच्या फलटणमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। नारळाच्या झाडावर वीज कोसळल्यानं लागली आग। सातारा जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून पूर्व मोसमी पाऊस। मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यानची बोट सेवा 25 मे पासून बंद होणार। पावसाळा सुरू होत असल्यानं खबरदारी म्हणून बोट सेवा बंद राहणार। 31 ऑगस्ट नंतर पुन्हा बोट सेवा कार्यान्वित होणार। कोल्हापूरच्या इचलकरंजीमधील पंचगंगा नदीमध्ये 3 मुलं बुडाली। आपत्ती व्यवस्थापनाकडून दोघांचं रेस्क्यू तर एकाचा शोध सुरू। पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दुर्घटना।